ज्याला त्याला सत्तावंत व्हायचंय, ज्याला त्याला खुर्चीवंत व्हायचंय, देवा पुण्यवंत व्हायचंय तरी कुणाला विठ्ठल. ज्याला त्याला धनवंत व्हायचंय. थोडा इको कमी करता ना, बास दे जरा व्यवस्थित ऐका, रिपीट कमी करा ते. आजकाल माणसाला पुण्यवंत नाही तर आजकाल माणसाला धनवंत व्हायचंय, देवा खुर्चीवंत व्हायचंय, सत्तावंत व्हायचंय. बर देवा, पुण्यवंत होऊन तरी जीवनात काय फायदा आहे? कशाला कमवायचं पुण्य? तर कुठं तुमचं पुण्य उपयोगी येत आहे? एक दिवशी अकलूजच्या एसटीवर बसलो देवा, तुमच्याच गावात कीर्तन होतं समजा, लक्ष द्या माझ्याकडे. अकलूजच्या एसटीत बसलोय, अंगावरती पांढरा शर्ट आहे, धोतर आहे, उपारनं गळ्यात आहे आणि एसटी निघाली. कंडक्टर माझ्या समोर आला, म्हणे तिकीट 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 महाराज तिकीट. मी म्हटलं कंडक्टर साहेब, मला मार्कडवाडीमध्ये फार मोठा सप्ताह कीर्तनाला जायचंय. बरं, मग तुम्ही जर मला तिथं घालवलं तर तुम्हाला अनंत जन्माचं पुण्य लागेल. कंडक्टर म्हणतोय बुवा, पुण्याचं परत बघू, आधी तिकीट काढा. म्हणजे ऐका, जे पुण्य एसटीत चाललं नाही त्या पुण्याचा काय उपयोग? लक्ष द्या माझ्याकडे. कशासाठी कमवायचं पुण्य? का कमवायचं पुण्य सांगतो ऐक. जिथं धन गुडघे टेकवतं तिथून पुण्याची सुरुवात होते, एवढं मात्र लक्षात ठेव. जिथं धन गुडघे टेकवतं ना तिथून पुण्य चालू होतं. एखादा पेशंट जर आयसीयू मध्ये असेल तर लोक रडत असतात बाहेर, नातेवाईक. डॉक्टर ज्यावेळेस बाहेर येतो आणि सांगतो दादा, लोक म्हणतात डॉक्टर साहेब 1 लाख नाही 10 लाख रुपये घ्या, पण आमचा पेशंट मात्र वाचला पाहिजे. डॉक्टर म्हणतो मी सगळे प्रयत्न केले, आता मात्र सगळं त्याच्या पुण्यावरती आहे. माणसाला पुण्य कमवायचं नाही देवा, ज्याला त्याला धन कमवायचंय. लक्ष द्या, पण धन कमवण्यासाठी एक वाक्य बाळू मामाच्या दरबारात सांगून जातो, ऐका. मला मामाच्या चरित्राकडे परत जायचे सामर्थ्य कुणाचं जास्त आहे, ऐका. लक्ष द्या, धन कमवण्यासाठी एक वाक्य सांगतो दादा. 50 लाखाची माळी बांधणं माझ्या हातात आहे. 50 लाखाच्या माळीला कुठून मीठ, कुठून वाळू, कसला गवडी, कुठला इंजिनियर, सगळं माझ्या हातात आहे. पण 50 लाखाच्या माळीत किती दिवस राहायचं हे मात्र यांच्या हातात आहे, यांच्या मामाच्या हातात आहे. लक्ष द्या माझ्याकडे. 10 एकराची बागायत जमीन कमावणं माझ्या हातात आहे. कुठल्या प्रतीची लागण, कसला ऊस, कुठला कारखाना, सगळं माझ्या हातात आहे. पण कारखान्याचं बिल येईपर्यंत मी राहतोय का नाही याची, हे मात्र यांच्या हातात आहे. लक्ष द्या माझ्याकडे. 40 लाखाची गाडी कुठल्या कंपनीची घ्यायची माझ्या हातात आहे. पण त्याच गाडीची स्टेरिंग किती दिवस माझ्याच हातात ठेवायची हे मात्र यांच्या हातात आहे, मामांच्या. आमच्या हातात नाही. अरे माळी 50 लाखाची असू दे दादा, ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना, त्या दिवशी माणसं 50 लाखाच्या माळीत नाही तर कुठं ठेवतात? कुठं? अंगणात ठेवतात. देवा ऐका, 2 लाखाचं बाथरूम आहे, त्याला चांदीचा कॉक आहे, रोज लाईबॉय साबणाची अंघोळ आहे, अंगाला क्लिनिक प्लसचा शॅम्पू आहे. पण ज्या दिवशी 3.5 हाताच्या देहातून आत्मा जातो ना दादा, त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठे आहे? अंगणामध्ये. देवा मग का मला कळत नाही? माझे सद्गुरु संत बाळू मामा सांगतात, दादा तुला जर कमवायचं असेल तर फक्त आणि फक्त नीती धर्माने कमव. Thank you.